श्री स्वामी समर्थ. आज 2 दिवस झाले, पण अजूनही त्या स्वामींच्या मठातली एक प्रचंड अशी पॉझिटिव्ह वाईब्स माझ्यामध्ये आहेत. आणि दामले काका, तुम्हाला मी खरं सांगतो की जेव्हा मी तिथं आलो आणि तो सगळा एकंदर परिसर बघितला, त्या माझ्या मनामध्ये एक विचार आला होता की एवढ्या छोट्या जागेमध्ये हे कसं काय मॅनेज करत असतील. खरं सांगतो, म्हणजे बाजूनी वाहता रस्ता, समोर बिल्डिंग, त्याच्यापुढे काही घरं. पण म्हणतात ना की जेव्हा तुमची इच्छा प्रबळ असते ना, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतात. आणि हे तुमच्या बाबतीत असंच घडलं आहे. तुमची इच्छा प्रबळ होती आणि स्वामींनी तुम्हाला आदेश दिला, कर सुरू, मी आहे तुझ्याबरोबर. आणि आज इतक्या वर्षानंतर हे रूप या मठाला आलेलं आहे. खरं सांगतो, खूप सकारात्मक ऊर्जा या मठामध्ये आहे. आणि गुरुवारी जो काही एक माहोल बनतो आरतीचा, अशी आरती मी कुठेही अजूनपर्यंत ऐकली नाही, अनुभवलीही नाही. धीरगंभीर, टाळ्यांचा गजर नाही, फक्त शब्दोच्चार, मंत्रोच्चार आणि एक लईमध्ये जाणारं ते वातावरण. खूप सुंदर, खूपच सुंदर होतं. तेव्हा त्या क्षणी असं जाणवलं की ही आरती काहीतरी वेगळी आहे, हे मंदिर काहीतरी वेगळं आहे. आणि तुमचे सेवक, काय बोलावं या तुमच्या सेवक वर्गाला. आदल्या दिवशी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मला जेव्हा सांगितलं की आम्ही इथे या रेषेच्या बाहेर मी पणा ठेवून आतमध्ये येऊन सेवा करतो, अक्षरशः त्याचा अनुभव मला येत होता. प्रत्येकजण न बोलता, न आरडाओरडा करता फक्त आणि फक्त स्वामी सेवा करत होते. आणि जर कुठे थोडासा लोकांचा आवाज वाढला तर लागलीच सूचनाही दिली जात होती, आवाज करू नका, शेजारी पाजारी लोक राहतात, शांतता राखा. खरंच अशा वातावरणाची खूप गरज असते. त्यानंतर मी अनुभवलं ते उत्कृष्ट भोजन. त्या मसाले भाताचं वर्णन काय करावं. अशी मला लिटरली, मी आता करून दाखवते कारण मी ते केलं, कारण मला ती बोटं चाटावी लागली. त्याच्याबरोबर असलेली ती अळूची भाजी, वाव, अप्रतिम. म्हणजे मला वाटतं काहीतरी भिडे आडनाव आहे त्यांचं, ज्यांच्याकडनं हा सगळा स्वयंपाकाचा पुरवठा होतो. तर त्यांना आवर्जून सांगा की तुम्हाला प्रशस्तीपत्र दिलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण शेजारतीसाठी थांबू. तो जो एक स्वामी सेवेचा शेजारतीला जो तुम्ही मान दिलात मला, स्वामींची सेवा करण्याचा, म्हणजे स्वामींचे चरण चेपून द्यायचे, स्वामींचे हात पाय चेपून, खांदे चेपून द्यायचे. खरं सांगू, मला असं वाटत होतं मी माझ्या वडिलांची सेवा करतोय. आणि अर्थात स्वामी हे सर्वांचे बापच आहेत, पण तरी देखील त्या क्षणी जे फील होत होतं ना, ते नंतर तुम्ही बघितलं. आणि ते असं का होतं ह्याचंही आपण कारण मीमांसा केली. कारण शेवटी जसं मी नेहमी म्हणतो, तुम्ही स्वामींना इथून हाक मारा. तो अनुभव मी घेतला. अत्यंत सुखद, शांत आणि मनासारखी सेवा करण्याचा योग मला तुमच्यामुळे आला. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे. आणि बोलण्यासारखं खूप आहे, पण काही वेळेला स्वरामध्ये एक बांध येतो. तो बांध आताही आलेला आहे.
तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. जेव्हा जेव्हा मला पुण्यात येता येईल तेव्हा तेव्हा मी नक्की तुमच्या मठाला भेट देईन आणि स्वामींचे आशीर्वाद घेईन. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो.